चला मॅच चालू होणं गरजेचं. वेळेकडे लक्ष द्या विनंती असेल. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी आलोक तिवारी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. तर जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते त्यामध्ये स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला जो पाहायला मिळेल ऋतिक, नॉन स्ट्राईकच्या दिशेला प्रतीक. अगदी आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जाईल. दर्शक मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी चालू होतोय सुपर 8चा थरार. आणि सुपर 8ची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला वडगाव शेरी 11 तर दुसऱ्या बाजूला मेक माय ट्रिप. या दोन टीमच्या दरम्यान घमासान आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला भिरकावून दिलाय सीरा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. मात्र जी घेतली जाईल आणि स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. मेक माय ट्रिप सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 3 चेंडू टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं होतं ऋतिक यांचं. मिडावांच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. स्कोर कार्ड 8 वरून 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती स्फोटक आक्रमक फटका, त्यानंतर मात्र सिंगल डबलच्या स्वरूपात धावा बनवल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू हलक्याशा हातानं शॉर्ट कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा एक धाव. 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतंय. 10 धावा धावफलकावरती मेक माय ट्रिप सर्वप्रथम फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचा फायदा नक्कीच उठवावा लागेल. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चांगले क्षेत्ररक्षण केले. फेकी अप्रतिम आहे. याचबरोबर षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा. मेक माय ट्रिप 5 ओव्हरचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. दमदार सुरुवात, शानदार सुरुवात. संमिश्र क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर सिंगल डबलच्या स्वरूपात धावा बनवल्या आणि 11 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्या. ओव्हर क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये टाकली जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती विरल षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. सुपर 8चा थरार तुम्ही पाहतायत. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चा अदैदिप्यमान क्रिकेट सोहळा. सुंदर वातावरण अगदी आपण पाहतोय. जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. दर्शक मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. मतदार संघातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र उपलब्ध करून दिले. हा फटका कव्हरच्या दिशेला खेळला. गॅप आहे, फार मोठी दरी आहे. चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. आक्रमण आणि या चौकार वसूल केलाय ऋतिक कुमार. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 5 चेंडू खेळलेत. 13 वरती नाबाद. स्ट्राईक एंड वरती उभा आहे.
गोलंदाजी मार्कवरती या विरल अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं टाकत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वडगाव शेरी 11 मेक माय ट्रिप या दोन टीमच्या दरम्यान. फ्रंट फुटवरती आला, दिशा दिली अगदी आपण पाहतोय. चेंडू जातोय सिरा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. स्कोर कार्ड वरती ऋतिक कुमार कटचा फटका यावेळेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू फीड करेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 22 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋतिक कुमार 7 चेंडू 20 धावांवरती खेळताना जो पाहायला मिळतोय. सुरुवात शानदार दमदार नक्कीच जी केली एक प्रतीक त्याला साथ देताना जो पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 वरती खेळतोय. षटक दुसरं मार्गस्थ आहे. बॅटची काढा लागली त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती येईल. शॉर्ट लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 23 धावा ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना. क्रिकेट बदलले. टेनिस क्रिकेटला देखील चुकीचे दिवस नक्कीच येताना आपण पाहतोय. 3 पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन मात्र जे केलं गेलं अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वात ही स्पर्धा आहे. मतदारसंघातील सगळे संघ आणि खेळाडू ही क्रिकेटची स्पर्धा मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण आपला दर्जेदार परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे. तिसरा दिवस सुपर 8च्या लढतींना मात्र झालेली सुरुवात. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये सुंदर कलेक्शन केले त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. षटकाची होईल समाप्ती. 2 षटक संपतायत. 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. बनवल्या गेल्यात बिनबाद 24 धावा. मेक माय ट्रिप. 4 ओव्हरचा खेळ शेष असेल. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आणि या गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय की कुणाला बोलवलं जातंय या तिसऱ्या षटकासाठी. ऋतिक कुमार 8 चेंडू 21 वरती 1 चौकार 2 षटकार खेळलेत. प्रतीक 4 चेंडू 3 वरती खेळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये साथ देतोय. आणि 2 ओव्हर मध्ये 24 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जशी संपतायत. शतरक्षम फैलावलं गेलंय. हा चेंडू यष्टरक्षकाच्या हातातून निसटतोय. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. पंच इशारा करताय 22. अगदी आपण पाहतोय एका धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. आलोक तिवारी आपलं दुसरं षटक वैयक्तिक नक्कीच टाकताना आपण पाहतोय. हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परंतु अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत शतरक्षक तैनात. झेल टिपलाय. टायमिंग नक्कीच त्या ठिकाणी झालं होतं. परंतु पाहतोय चेंडूच्या खाली आला मिड विकेटच्या दिशेला. आणि एक मोठी भागीदारी जमत असताना पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज संदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय आलोक तिवारी. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय
ऋतिक कुमार चांगली आक्रमकता त्याच्या बॅटमध्ये आहे, परंतु आता तो नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे आणि संदीप जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती उभा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 26 वरती षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना आलोक तिवारी या षटकात कमबॅक नक्कीच करताना पाहायला मिळतोय. कमीत कमी धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. फ्रंट फुट वरती आले तर स्क्वेअर लेग दिशा निवडली. यावेळेस मात्र कडा प्रहार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. ऋतिक कुमार 10 चेंडू 27 वरती दर्जादार खेळ प्रस्तुत करत असताना ऋतिक या वेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो आहे. षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू मध्ये 32 बनवल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कुणाच्या आता षटक नक्की सोपवलं जाते. वेळेकडे देखील खेळाडूंनी लक्ष द्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वारंवार आपण त्या सूचना नक्की या ठिकाणी देतो आहोत. मेक माय ट्रिप अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक कुमार 11 चेंडू 27 वरती 3 उत्तुंग षटकार खेळलेत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज प्रशांत कदम अगदी आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतोय. मतदारसंघातील स्पर्धा आहे. अनेक खेळाडू नक्कीच ही स्पर्धा खेळण्यासाठी नक्कीच इच्छुक असतात आणि आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी सज्ज अगदी आपण पाहतोय. सुपर 8 पहिली लढत आणि याच बरोबर झेल टिपला जातोय एस्टनच्या पाठीमाग. प्रशांतला मिळतं यश. विकेटचं होईल वतन. जाऊन दाखल झालेल्या आहेत. वडगाव शेरी 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मेक माय ट्रिप मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय रवी चौधरी स्ट्राईक एंड वरती. प्रशांत कदम पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश अगदी आपण पाहिलं. फिरकी गोलंदाजी केली जाते. ओ पुन्हा एकदा चेंडू कट होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अपील जोरदार केली. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 32 धावसंख्येवरती धावफलक स्थिर पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाज खूप कमी पाहायला मिळतात. प्रशांत चेंडू कट करत असताना अगदी आपण पाहतोय कटर गोलंदाजी. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 32 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रशांत कदम 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. कोणती धाव खर्च केली नाही आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यानं मैदानाच्या आतमध्ये जी घेतली आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत कदम. समोर आहे रवी चौधरी न्यू बॅटर.
ऋतिक कुमार पूर्णपणे सेट झालाय परंतु स्ट्राईक पासून वंचित. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा. वेग नाहीये परंतु अचूक टप्पा आहे आणि चेंडूला गर 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 नक्कीच त्या ठिकाणी फिरवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कदम द्वारा. डॉट बॉल 3 चेंडू कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. अगदी आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना यावेळेस पुन्हा एकदा संधी आली आहे. प्रशांत चेंडू पासून दूर आहे. सिंगल तर पूर्ण केली एक धाव तर पूर्ण केली धावफलक या एका धावेच्या साहाय्यानं 33 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मेक माय ट्रिप. षटक चौथं मार्गस्थ. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची सजवली जाते. हा चेंडू उलट्या दिशेला खेळलाय. चेंडू एक टप्पा खात सीधा सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकारासाठी. प्रभावित केले. नाव आहे ऋतिक कुमार. 12 चेंडू खेळलाय 31 धावांवरती नाबाद आणि सर्व प्रकारचे फटके. बहुत बढ़िया बैटिंग करते हुए ऋतिक कुमार मैदान के अंदर 12 गेंदे 31 पर नॉट आउट खेल रहे और काफी अच्छा परफॉर्मेंस दे रहे ऋतिक कुमार. चौथं षटक मार्गस्थ आहे. 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक उत्तुंग षटकार 6 धावा. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. यानंतर आणखीन एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लोहगाव 11 आणि धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी यांच्यातील झुंज आपण यानंतर पाहणार आहोत. सुपर 8चा आणखीन एक महत्त्वपूर्ण मुकाबला या मॅच नंतर आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. या अगोदर सुपर 8ची पहिली मॅच कोण जिंकणार येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण खूप महत्वाचा. आज काही संघांचं अस्तित्व या क्रिकेटच्या स्पर्धेतून संपलं परंतु दर्जेदार परफॉर्मन्स अनेक टीमनं आज दिवसभरामध्ये मात्र जो दिला. अगदी आपण पाहतो आहे वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार. 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक स्ट्राईक एंडवरती रवी चौधरी. 3 चेंडू खेळला 1 धावेवरती आहे रवी. याचबरोबर थोडासा मिस टाइम आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल रवी चौधरीचा. संपलाय खेळ. विकेटचं पतन. न्यू बॅटर वसीम शेख स्ट्राईक एंड वरती आहे.
उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स साठी ट्राय केलाय त्या ठिकाणी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉल आहे. या गोलंदाजानं देखील 3 चेंडू निर्धाव टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. रितेश मंडल चांगली गोलंदाजी करत असताना हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती धावत पळत येतोय. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 44. 5वं षटक मार्गस्थ असताना या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. ऋतिक कुमार 13 चेंडू 37 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती 13 चेंडू 37 धावांवरती खेळतोय ऋतिक कुमार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते, पूर्णपणे सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि शानदार स्ट्रोक लगावलेत. यावेळेस देखील फ्रंट फुटवरती अगोदरच आले होते. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं ऋतिक कुमार हूं ना. मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 43 वरती नाबाद शानदार प्रदर्शन करत असताना संघाचं धावफलक अर्धशतक पूर्ण होतंय. अगदी आपण पाहतोय या चेंडूला सन्मान दिलाय आणि त्यावरती मात्र सिंगल घेतली गेली आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली आहे. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं 5 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. पंधरा उर्वरित 6 चेंडू मध्ये कितपत स्कोर उभा केला जातोय आणि याचबरोबर बॅटची कडा लागलीये. खूप महत्वपूर्ण विकेट. एकदा ऋतिक कुमार साठी जोरदार टाळ्या वाजूया. 16 चेंडू 44 धावांची खेळी. जबरदस्त खेळ त्या ठिकाणी मात्र साकारला. 16 बॉल 44 धावांची महत्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी साकारली. षटक 6वं या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चालू आहे. 51 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर रोहित शेट्टी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 52. षटक 6वं मार्गस्थ असताना ही लढत देखील रंगतदार होईल. ही लढत देखील रोमहर्षक होईल. समान ताकदीचे 2 संघ आणि त्यांच्यातील झुंज आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची काढा लागते. गोलंदाज दर्जेदार परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय या शेवटच्या षटकामध्ये.
एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर सिंग अप्रतिम प्रदर्शन या स्लॉग ओव्हरमध्ये करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. म्हणजे वाढलेली धावगती, ऋतिक कुमार यांनी केलेला खेळ आणि ऋतिक जसाही बाद झाला त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय नियंत्रण राखण्याचा प्रयत्न धावगतीवरती आणि सक्सेस देखील झालेत. 2 चेंडूवरती अगदी आपण पाहिलं 2 विकेट आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. एक अतिरिक्त धाव निश्चित मिळाली. यावेळेस एक्सप्रेस बॉल तेज तर्रार चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन वेसावतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 52 वरती स्थिर आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक, शेवटचं षटक, अखेरचं षटक. हा फटका अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव चित्याची चपळाई. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. धावफलक 54. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक, अखेरचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पाहिजे उर्वरित चेंडूवरती कितपत धावसंख्या मात्र वसूल केली जाते. स्कूप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पैकी त्या ठिकाणी केली एक धावफलक जर पाहिलं तर मात्र अनिकेत त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती पोहोचताना आपण पाहिला. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू मात्र बाकी आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलाय. डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी मात्र ज्या घेतल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय परंतु एष्टे एका बाजूला उडवल्यात. अर्थात 2च धावा या शेवटच्या चेंडूवरती मिळत आहेत आणि या टोटल स्कोर सेट केलाय अगदी आपण पाहतोय. एकूण धावा बनवल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 58. रक्षण लावणं आता गरजेचं असेल. 59 धावांचं असेल लक्ष्य. 59 इज टार्गेट. वडगाव शेरिया मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे युवा नेते आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे आयोजन केले आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिनदादा खानवे, एरवडा क्रिकेट की जान सन्माननीय असलम भाई खान आणि पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केले. तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आम्ही या वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुपर 8च्या थराराला सुरुवात झाली. मेक माय ट्रिप आणि या वडगाव शेरी 11 या 2 टीमच्या दरम्यान मॅच तुम्ही पाहतायत. मेक माय ट्रिप सर्वप्रथम फलंदाजी केली, 58 बनवल्यात.
59 धावांचा असेल लक्ष्य. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. उत्तरार्धात काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचंय. आणि हे ऐकण्यासाठी आपण खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर यांच्या बरोबर जोडले जाणार आहोत. या सर, आपलं असेल स्वागत. सेकंड मॅच सुपर 8चा दुसरा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. त्या मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. सुरू असणारी मॅच आपण सगळेजण पाहताय. उमेश दादा रोटे या मंच विरुद्ध मेक माय ट्रिप धानोरी या दोन संघांना आपण पाहतोय. वडगाव शेर 11चा संघ आपण पाहतोय. संघ मालकाने क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय उमेश दादा रोटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. आणि प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय दीपकजी सिंग यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. मेक माय ट्रिप धानोरी. 36 चेंडू 59 धावांचा करायचा पाठलाग. 58 बनवल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात. 36 चेंडू 59. 4 वाजलेत. अजून 2 मॅच आहेत यानंतर. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. अंपायर अजय सर, टीमला सूचना करा. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू रिव्हर्स स्वीपचा स्विचिटचा प्रयत्न बॅटरकडनं आपण सातत्यानं पाहतो. शुभम जाधवनं देखील लीग पद्धतीनं ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये प्रभावित केलं, इम्प्रेस केलं. परंतु रितेश मंडल हा एक असा खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेत हाफ सेंचुरी बनवलेला आहे. अर्धशतक त्यानं ठोकलेला आहे. तो बॅटिंगला आलाय. मॅन ऑफ द मॅचचा एक किताब त्यानं पटकवलाय. शुभम जाधव समोर गोलंदाज अमर कुमार. पहिल्या क्रमांकाचे षटक. यावेळीचा चेंडू होता मिड ऑफच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑफ. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, चौकार. चेंडू आणि 4 धावा धावपल कोणत्या आहेत. पहिलाच चौकार मैदानात येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा. बॉल सीमा पार. शुभम जाधव त्याचं नाव. त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. तीन चेंडू आणि 10 धावा धावपल कोणत्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय. अमर कुमारवरती केलं आक्रमण. यावेळीचा चेंडू होता मिड ऑफला टिपलाय सेल. बिग विकेट गॉन. शुभम जाधवचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. चौथे पतन, एक गडी बाद, 10 धावा. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 जमा करा. लोहगाव 11 टीम, धानोरी स्पोर्ट्स धानोरी. प्लेइंग 11 जमा करा आणि आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. टॉस इथे मात्र संपन्न केला जातोय. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी या. एक गडी बाद, 10 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. शुभम जाधव हा एक आक्रमक बॅटर आहे.
खरं तर सन्मान देणं चेंडूवरती त्याच्याकडनं फार कमी वेळेस पाहायला मिळतं. आला, चौकार खेळला, षटकार ठोकला, विकेट गमावली. पहिला बॅटर बाद होतोय. न्यू बॅटर नागेश. पहिला चेंडू होता, बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं लेग बायची अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 11. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 59 धावांचा केला ते पाठलाग. या संपूर्ण स्पर्धेत दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी A1 जोडी ती आता मैदानावरती आहे. रितेश मंडल, नागेश पुजारी. पतंग उडवणाऱ्यांना विनंती आहे, थोडं सहकार्य करा. लहान मुलं पलीकडची, पतंग उडवणारी पलीकडची लहान मुलं थोडं सहकार्य करा. पतंग मैदान ते येता कामा नाही, नाहीतर जप्त केलं जाईल. एक गडी बाद 11. षटक क्रमांक पहिलं. यावेळीचा चेंडूचा पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उजवेष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर आपण पाहिलं तर गोलंदाजी आपण पाहतो वाईडलाईनला पकडून अमरकडनं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा. चला कॅप्टन आलेत का? लोहगाव 11 टीम प्लेइंग 11 क्षमा करा. टॉस आपण करतोय. कॅप्टन विशाल भाऊ टिंगरे प्लेइंग 11 सेम. टॉस केला होतोय दोन्ही कॅप्टन. आपण टॉस इथे करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, एक इनिंग एक डाव संपल्यानंतर टॉस होणं बंधनकारक आहे. त्यामुळे कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक संपलंय. एक गडी बाद 12. विजयाचं समीकरण बदलतंय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य म्हस्के इथे आपल्याला पाहायला मिळतात. 30 चेंडू 47 धावांचा करायचा पाठलाग. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मालकीचा धानोरी स्पोर्ट्स धानोरी आणि चंद्रकांत भाऊ खांदवे यांच्या मालकीचा लोहगाव 11 या 2 टीम यानंतर पाहायला मिळतील. सुपर हिटचा थरार. फुल टॉस चेंडूचा लेग स्टंपवरती अटॅक करण्यासाठी प्रयत्न केला आहे. तिथे बॅटर बाद. रितेश मंडल आउट. मेक माय ट्रिप धानोरीनं खरं तर कमबॅक केलं या मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली होती, परंतु काही विकेटची गरज त्या टीमला होती आणि विकेट देखील आपण पाहतो येताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 12. षटक क्रमांक दुसरं मैदान ती सुरू आहे. वडगाव शेरी 11 आणि मेक माय ट्रिप धानोरी या 2 संघात आपण पाहतोय सुपर एटचा पहिला धगधगता थरार. सुपर एटची पहिली मॅच. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, मिडअपला अडवलाय, धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय नागेश पुजारी, परंतु रोहन पवारनं थांबवलंय. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहतोय. 2 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केला नाही. आदित्य म्हस्के इथे आपण पाहिलं तर कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. एक चांगली सुरुवात त्यानं आपल्या गोलंदाजीतून केली आणि चांगले संकेत दिलेत त्यानं. यावेळीचा चेंडू होता मिडऑफच्या टोकावरतून टीप लॉंग ऑफ. चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार. आल्याला षटकार ठोकलाय, उभरताय, उदयनमुख आहे, नवोदित आहे, यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे, परंतु जबरदस्त खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट फटका, कव्हरच्या टोक्यावरतून डीप बॅकवर्ड पॉइंटला.
क्षेत्ररक्षक तैनात. 1 2 3 टप्पे घेत चेंडू अडवलाय, फेकी केली जाईल तोपर्यंत काही धावा येत आहेत. बॅकअप केला जातोय. अपुलकोती स्कोर कार्डवरती आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीनं 2 गडी बाद 20. षटक क्रमांक 2. शेवटचे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. आजचे आवळे सरांना आपण पाहतोय स्कोरलेख पंच आहेत. रमजान शेख सर आपण पाहतोय मुख्य पंच आहेत. प्रशांत आवळे सर तिसरे पंच आहेत. 3 पंचांचा पॅनल आपण या स्पर्धेत पाहतोय. पीड बॉल पंच कळवत आहेत. मृत चेंडू घोषित करतायत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 गडी बाद 20. रोहन पवार 3 चेंडू 8. तर नागेश पुजारी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. इथे देखील आपण पाहिलं तर फटका केला. रोहनच्या बॅटमधून गॅप मोठा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. धावा येत आहेत. विकेट किपर धावतोय, पळतोय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत धावा येतील आणि स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर पुढे जाईल. 2 धावांच्या मदतीनं 22 रन. 2 गडी बाद 22. लोहगाव 11 आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या 2 संघात आपण पाहिलं तर सामना इथे मात्र सुरू होतोय. यानंतरची मॅच आपण पाहतोय. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. ओव्हर पिच चेंडू होता आणि तो देखील मात्र ड्राईव्ह केला. टीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. युवा नेते सन्मान्य भूषणदादा ठाकूर यांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. भूषणदादांना विनंती करेल आपण या टॉस त्या ठिकाणी आपण करतोय. युवा नेते भूषणदादा ठाकूर यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. यानंतरची सेकंड मॅच सुपर 8चा दुसरा थरार विशालभाऊ टिंगरे यांच्या मालकीचा संघ धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत भाऊ खांदवे यांच्या मालकीचा संघ लोहगाव 11 या 2 संघात केला जातोय टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. विशालभाऊ टिंगरे, आशिष भाऊ खांदवे टॉस करतायत मांडेवर. आयोजक देखील आपण पाहिले तर कॅप्टनना या स्पर्धेचे काही नियमावली करतायत. सुपर 8 आहे, लीग पद्धतीने खेळावं लागेल. परंतु सुपर 8मध्ये ज्या टीम 2 पैकी 2 मॅच जिंकणार आहे त्या क्वालिफायर 1 खेळणार आहेत. जी टीम 3 पैकी 2 मॅच जिंकणार आहे त्या एलिमिनेटरला खेळणार आहेत. हे देखील फार महत्त्वाचं आहे. IPLच्या फॉर्मॅटनुसार इथे आपण काही मॅचेस खेळवणार आहोत शेवटच्या अंतिम दिवसातील. धानोरी स्पोर्ट्स क्लब संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लोहगाव 11 संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे सुपर 8च्या सगळ्या टीम 2 पैकी 2 मॅच ज्या जिंकणार आहे त्या क्वालिफायर 1 खेळणार आहे. ज्या 3 पैकी 2 मॅच जिंकणार आहे त्यांना एलिमिनेटर खेळावी लागणार आहे. शेवटच्या अंतिम दिवशी त्या मॅचेस ते शेड्यूल जे आपण सुरुवातीला दिलेलं आहे अगदी त्याचनुसार सगळ्या मॅचेस होणार आहे. शेड्यूलमध्ये काही चेंजेस होणार नाही, काही बदल होणार नाही. जो बनवलेला आहे कमिटीनं त्याचनुसार सगळ्या मॅच होणार आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर फटका केला. रोहनच्या बॅटमधून खूप चांगली फटकेबाजी. 1-2 टप्पा घेत चेंडू मात्र अडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. अडवला जातोय आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. SK नोमान स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक अनिकेत भाऊ पवार यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 26 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. मॅच देखील आपण पाहतो. इथे मैदानावरती ऋतिक कुमार गोलंदाजीच्या मार्कावरती विजयाचं समीकरण 23 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 33 रन टू विन 23 बॉल. शेवटचे 23 चेंडू बाकी आहेत. 33 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. फुल ऑफ लेंथ बॅक टू बॉलर. जबरदस्त गोलंदाजी. काही चेंडू मैदानी टाकलाय. नागेश पुजारी सारख्या तगड्या ताकदवान बॅटरला अक्षरशः उभं केलंय, थांबवले गेले गोलंदाज ऋतिक कुमारनं. आदित्यनं कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवून दिली. 2 गडी बाद 26, 22 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. ऋतिक कुमारकडे ती क्षमता आहे. उंच पुरा गोलंदाज आहे, तगडा ताकदवान आहे. लांब लांब हाताने तो गोलंदाजी करतोय.
यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. सेल टिपलाय. 1 2 3 टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट सोल पतन. बिग बॅटर नागेश पुजारी बाद. याही टीमनं जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेत केलेला आहे. 2 पैकी 2 मॅच जिंकत तो संघ सुपर एटला पात्र ठरलाय. नेट रन रेटमध्ये देखील पहिल्या 3 क्रमांकामध्ये आपण त्याला पाहिलं आणि तोच संघ इथे आज मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त फाईट करतोय. वडगाव शेरी 11 उमेश दादा रोटी यॉमन संघ आपण पाहतोय. मेकमॅट्रिप धानोरी 8 खेळाडूंमध्ये तो संघ खेळतोय, परंतु कामगिरी कमालीची आहे. यावेळीचा चेंडूचा गॅप मोठा पाठलाग केला ते प्रयत्न केला जातील. आउटफील्ड वेगवान चेंडू सुसाट वेगानं सीमा पार चौकार. मन या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. 4 चेंडूवरती आल्यात 7 धावा. 3 गडी बाद 30. अलोक तिवारी. यावेळीचा चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न राहिला. विकेट किपरकडे चेंडू, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक सुरू आहे. 3ऱ्या क्रमांकाचं आणि धावफलकोती बनवला जात आहे. 3 गडी बाद 30 धावा. 19 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. म्हणजे ज्याप्रमाणे करंट रन रेटची गरज होती त्याप्रमाणे बॅटिंग करते टीम वडगाव शेरी 11 संघ, परंतु मेकमॅट्रिप धानोरीला कमबॅक करावा लागेल. फुल टॉस चेंडू आणि तिथे मात्र खेळलाय टीप मिड विकेटला. फुल टॉल वसूल. चेंडू मात्र चाल सीमा पार. उत्तुंग षटकार. बाद 36 वडगाव शेरी 11 संघ. अर्थातच आपण पाहतोय संघ मालक उमेश दादा रोटे युवा मंच इथे आपल्याला धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 36. 18 चेंडू 23 धावांची गरज. विजयाचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल मेकमॅट्रिप धानोरीला. जरी कमी खेळाडूत खेळत आहेत, परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल. विजेते नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात आणि विजय प्राप्त करतात, विजय संपादित करतात. आज त्याच प्रकारचं काहीतरी करावं लागेल दीपक सिंग यांच्या मालकीच्या टीमला. थांबवतायत अंपायर सर गोलंदाजाला. बॅटर सेट होतोय. 3 गडी बाद 36. फलंदाजीसाठी रोहन पवार 6 चेंडू 14. अलोक तिवारी 3 चेंडू 10. तर गोलंदाज आदित्य मस्के. पहिला चेंडू मिडॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुरेख. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव देखील फार महत्वाचे. विकेट फार महत्वाचे आहेत. वडगाव शेरी 11 संघ आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा संघ म्हणून या संघाची गणना आहे. 2 वेळा 100 पेक्षा अधिक धावा बनवणारी टीम म्हणून उमेश दादा रोटे युवा मंच वडगाव शेरी 11 या संघानं या स्पर्धेत 9 नवीन विक्रम केलेत. प्रचंड मोठे इतिहास त्यांनी बनवलेत. त्यामुळे जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहतो मैदान होती. इथे देखील करावं लागेल. 3 गडी बाद 37 धावा.
रितेश मंडलचे एक अर्धशतक आपण पाहिलं. इथे देखील मात्र खेळला बॅक टू बॉलर. मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. अडवलाय चेंडू. डॉट बॉल. आदित्य कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करतोय. पुन्हा एकदा संघाला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर. 3 गडी बाद 37. समीकरण बदललंय. 16 चेंडू 22 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कल मध्ये. चेंडू पुन्हा एकदा फील्ड केलाय. 1 धावा होईल. 3 चेंडूवर त्याला 2 धावा. कमबॅक करते आदित्य. समीकरण बदलते. 15 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 1-2 मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये घेऊन येईल वडगाव शेरी 11 टीमला. तर एखादं चांगलं षटक, 1-2 विकेट, काही डॉट बॉल कमबॅक करून देतील टीम मेक माय ट्रिप धानोरी संघाला. दीपक सिंग यांच्या मालकीचा संघ. इथे पुन्हा एकदा फुल ऑफ लेंथ होता. परफेक्ट यॉर्कर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फेकी सुरेख आहे. बॅकअप आहे आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील आदित्यनं प्रचंड कमबॅक केले. धावा रोखून ठेवल्यात. प्रतिस्पर्धी बॅटरला थांबवले. आलोक तिवारी, रोहन पवार जोडीला. 4 चेंडूवरती फक्त 3च धावा त्यांना आतापर्यंत खर्च केला. त्यात एक डॉट बॉल आलाय. इथे बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला ते अपील जोरदार केला ते आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येते. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 13 चेंडू 20 धावा. समीकरण बदलते. गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलताना पाहायला मिळते. 1-1 चेंडू 1-1 धाव फार महत्वाचे आहे. क्रिकेटचा खेळ आहे. एकीचं बळ आज खरं तर मेक माय ट्रिप धानोरीनं दाखवले. जरी कमी खेळाडू आहे परंतु खंत बाळगली नाही. लढलेत, लढतायत, खेळतायत. इथे चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय चेल. विकेट चोईल पतन. आलोक तिवारी बाद. धावफलकोती 4 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 4 संपले. शेवटचे चेंडू 12 आणि बनवायच्यात 20 धावा. 12 चेंडू 20. 20 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाही. कोणता संघ जिंकला नाही, कोणतीच टीम हारली नाही, कोणता संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येकजण जिंकायला आलेत. प्रत्येकाला जिंकायचे. आयुष्यात देखील प्रत्येकजण जिंकण्यासाठी धडपड करत असतो आणि प्रचंड मोठी पडझड प्रत्येकाच्या आयुष्यात सुरू असते. आज देखील तेच प्रयत्न इथे टीमला करावे लागतील. दीपक सिंग यांच्या मालकीचा संघ मेक माय ट्रिप धानोरी. उमेशदादा रोटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय वडगाव शेरी 11. तो देखील मात्र पाहायला मिळतोय. अजित पाटील आलेत बॅटिंगसाठी रोहन पवारच्या सोबतीला. 39 4 गडी बाद. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. चला घाई करा, थोडं स्पीडअप करा. टीम मेक माय ट्रिप धानोरी. वेळ आपल्याकडे फार कमी आहे त्यामुळे विनंती आहे की थोडीशी घाई करा. अमर कुमार इथे आता गोलंदाजीच्या मार्क होत आहे. चला पटपट घ्या थोडंसं. 12 चेंडू नंतर पुन्हा काही ॲडव्हर्टाईज येईन मैदानावरती त्यामुळे थोडी घाई करा. कमीत कमी 12 चेंडू तरी होणं गरजेचं आहे. म्हणजे इनिंग ब्रेक मॅच ब्रेकमध्ये ती पलीकडे गेली तरी चालेल. 39 धावा धावफलकोती 4 गडी बाद. ते देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात 20. 20 रन टू विन 12 बॉल. पहिला चेंडू होता गॅपमध्ये खेळला. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक दूरवरती चेस करणं बनेल अवघड. चेंडू मात्र चाल टिप मिड विकेट. सीमा पार. चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकोती. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा.
एक एक चेंडू देखील फार महत्वाचा आहे, एक एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचा आहे. उपलक 43. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, अडवलाय चेंडू, फेकी सुरेख, बॅकअप चांगला, तोपर्यंत एक सिंगल आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 15 धावा. अमर कुमारनं 8 चेंडू केलेत, 16 धावा खर्च करत एक विकेट मिळाली. आदित्य मस्केनं जबरदस्त गोलंदाजी केली, 2 षटकात 14 धावा, 2 विकेट, 7.00 ची इकॉनॉमी. यावेळीचा चेंडू होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात बॅटर अजित पाटील, तोपर्यंत एक सिंगल येईल, समीकरण पुन्हा एकदा बदलेल. अतिरिक्त अवांतर लेग बायच्या रूपाने एक धाव. धावफलक 45. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 14 रन टू विन 9 बॉल, 9 चेंडू आणि 14 धावा. कमबॅक केलं जाईल का टीम मेक माय ट्रिप धानोरीकडनं. 1-2 चांगले चेंडू, एखादी विकेट या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करून देईल आणि पुन्हा एकदा मॅच आपल्या बाजूला झुकवताना पाहायला मिळतील. तर एखादा मोठा फटका आणि तोच खेळलाय रोहन पवारच्या बॅटमधून. चेंडू मात्र जाईल सीमा पार, षटकार. ते 8 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. 8 चेंडू 8. काय जबरदस्त फटका इथे आपण केला रोहन पवारनं, जो गोलंदाजांवरती करतो सपासप वार. तोच बॅटर रोहन पवार. इथे मात्र खेळलाय फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन आहे, अडवतोय चेंडू, फेकेल तोपर्यंत धावा, 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्यात 6 धावा. अमर कुमारच्या षटकात 14 धावा आल्यात, समीकरण पूर्णपणे बदलले. 7 चेंडू 6. मेक माय ट्रिप धानोरी विरुद्ध वडगाव शेरी 11. उमेश दादा रोटे युवा मंच. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, फटका फसलाय, सेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड ट्राय. डीचे न्यू बॅटर गंगा जाधव मैदानावरती. चला पटपट खेळा थोडस. शेवटचे 6 चेंडू 6 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज मैदानावरती आहे. चला गोलंदाज थोडी घाई करा, पटपट टाका. ग्राउंड्समॅन संपर्क करा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आपण पाहतोय. 53 बनवल्यात. शेवटचे षटक मैदान होती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मात्र खेळला, अडवलं चाल, तोपर्यंत एक सिंगल येते आणि विजयाचं समीकरण बदललं जाते. 5 चेंडू 5 धावांची गरज आपण पाहतोय. ग्राउंड्समॅन पलीकडचा ब्लॅक पडदा खोला, म्हणजे पलीकडे जातील. लेबर्स विनंती, आपण संपर्क करा. समीकरण देखील आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना आपण पाहतोय शेवटच्या षटकात आहे.
पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा. लगेच पुढील मॅच सुरू होणार आहे. दानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी आपलं क्षेत्ररक्षण आहे. टीम बी रेडी. जशी मॅच संपेल आपण लगेच एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्यायचा आहे आणि लोहगाव 11 आपण सलामीचे आघाडीचे बॅटर तयार ठेवायचे. 54 धावा, 5 गडी बाद, शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 5 धावा. जो संघ विजेता ठरेल तो विजेता संघांची मॅच खेळेल. इथे देखील मात्र चेंडू खेळला टीप लॉंग ऑन, सीमा पार. सामना संपलाय. जबरदस्त बॅटिंग गंगा जाधव. पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. चला पटपट आता